नमस्कार. आपण ऐकत आहात चैत्रली एमगर लिखित सीमांत भाग पहिला. सांची एक 60 वर्षाचा म्हातारा एका 21 वर्षाच्या मुलीला हाक मारत म्हणतो, हे लास्ट कस्टमर गेलं की बार बंद कर आणि की वॉचमनला देऊन जा. मी आता घरी जातोय. मुलगी वाट पाहत आहे. ते हसून पुढे बोलतात, हो काका. तीही अदबीने त्यांना मान हलवून हो बोलते. हो, पण तूही उशीर करू नकोस जास्त. लगेच निघ. ते तिला पुढे सक्त ताकीदच देतात. तिने फक्त यावेळी हसून हो म्हटले. मुंबईतील हा एक छोटासा बार असतो, जिथे सांची नावाची आपली नायिका काम करत असते. गेल्या वर्षभर ती प्रामाणिकपणे आपली जबाबदारी पार पाडत होती. गेल्या वर्षात इतकी कमाई झाली होती की बारचे मालक जाधव काका तिच्यावर खूप खुश होते. त्यांनी बाकी सर्व कर्मचारी काढून फक्त हिला आत्ता ठेवले होते, जे ती सगळेच काम खुशीने करायची. आणि तसंही कस्टमरला हिचीच सर्व्हिस देण्याची पद्धत जाम आवडायची. ते जाधवला म्हणायचे की ते जाधवला म्हणायचेही की ही छोकरी एकदम कमालीची आहे. हिच्या हातात एक वेगळीच जादू आहे, ज्याचं जाधव काकाला फारच भारी वाटायचं. हो, पण या बारमध्ये बाकी धंदे नव्हते चालत, कारण इथे लोक प्रतिष्ठितच यायचे. स्पेशली आर्मीतील निवृत्त लोकांसाठी हा बार होता, असे म्हटले तर वावगं नाही ठरणार. आजही ती नेहमीप्रमाणे बिलाचा हिशोब करून जावा असा विचार करूनच निघत होती की ए, गेला वाटतं तो बुड्ढा. यार, ती आपल्या बिलाची नोटबुक लॉकरमध्ये ठेवतच होती की 5-6 मुलांचा गोंधळ तिला ऐकायला आला. बार आता बंद झाला आहे. ती कसंबसं बोलतच होती की एकाने तिला बोट दाखवून जवळ यायला सांगितले. तोपर्यंत बाकी 4 मित्रही बसले होते एका टेबलावर. हे बघा मिस्टर, हे बार आता बंद झालं आहे. प्लीज समजून घ्या. पण तरीही ती लांबूनच बोलली, कारण ते लोक सिगारेटही ओढत होते, ज्याचा धूर बारमध्ये चांगलाच पसरला होता. ओय, तुला माहित नाही का हा कोण आहे? पण तो तरुण मुलगा काही बोलणार तोच त्याच्या शेजारचा मुलगा आता तिला रागात पाहत बोलतो. ती फक्त नकारात्मक मान हलवते. आवाज त्या मुलाचा इतका मोठा होता की त्यामुळे ती घाबरली होती. हे बघ, आत्तापर्यंत रुद्रप्रताप सिंगला कोणी नाही म्हणाले नाही, त्यामुळे चुपचाप आमच्यासमोर येऊन उभा राहा. तो तरीही आपला आवाज तसाच ठेवत बोलतो. पिंट्या, जरा हळू. तोच आता तो तरुण मुलगा त्याला हसत बोलतो. होणारी वहिनी आहे तुझी ती, जरा आदवी ना. आणि ते ऐकून या चौघांनी मात्र एक कल्लाच केला. वहिनी वहिनी म्हणत टेबल टेबल काय वाजवत होते, शिळ काय घालत होते. वहिनी. आणि आता मात्र ते ऐकून तिचं डोकं सरकलं. इतका वेळ ती शांत होती. कस्टमर हा आपला पाहुणा असतो हे ब्रीद वाक्य ती मनात बोलत होती, पण समोरच्याने तिला अशा प्रकारे हाक मारावी सहनच झालं नाही तिला. वहिनी? कोण वहिनी? कळेल का जरा? आणि त्याच रागात तिने त्याच्या जवळ जात त्याची कॉलर धरत म्हटले, ओहो. आणि तिला अशा अवतारात पाहून तर तो एकदम तरुण लट्टूच झाला आणि उठून उभा राहत बोलला, किती हॉट दिसते ग तू रागात. असं म्हणून त्याने तर तिच्या गालावर ओठ टेकवलेही, जे तिला अजून राग आणत होते. अरे बापरे. आणि त्यामुळे तर ती अजूनच मोहक वाटत होती. पिंट्या, तुमच्या वहिनीचा राग सुद्धा हॉट आहे. काय म्हणतो. तिला असं पाहून आता तो तरुण परत आपल्या मित्राकडे पाहत डोळा मारतो. हो ना. रुद्र, मी काय म्हणतोय तसं आता पिंट्याही त्याच्या बोलण्यात सामील होत म्हणतो, आजच्या रात्रीची तर तुझी चांगलीच चंगळ होणार आहे. नो, नाही रे. पण ते ऐकून आता तरुण तिच्या गालावर उलटा हात फिरवत बोलतो, ही माझ्या टाईपची नाही रे. ही फक्त अश्वत्थाच्या टाईपची आहे. अगदी लग्न करून घरी बायको म्हणून बसवण्याची. काय म्हणतो. आणि पुढे अजून तो तिला उचकविण्याचा प्रयत्न करत असतो. पण यावेळी ती कमालीची शांत असते आणि फक्त त्याच्या डोळ्यात पाहत असते. आता का? कोण आहे हा तरुण? आणि अश्वेत कोण आहे? हे जाणून घेऊयात पुढच्या भागात. कथा आवडत असल्यास लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि हो, चॅनलला नवीन असाल
तर सबस्क्राईब जरूर करा. थँक यू.